हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीचा प्रॅक्टिस सेट 15.6 पाहणार. याच्यातला आपला पहिला प्रश्न विचारलेला असेल, रेडी ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो. रेडी म्हणजे रेडियस. रेडियसचा अनेक वचनला आपण रेडी म्हणतो. आपल्याला एरिया काढायला सांगितलं आहे. एरिया कसा काढू आपण? पहिलं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रेडियस दिली 28. मग आपण काय करू? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहू. एरिया ऑफ सर्कल त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर वर्ग. पायची किंमत काय घेतो आपण? पायची किंमत एक तर 3.14 घेतो किंवा पाय म्हणजे 22/7. 22/7 इथे आपण काय घ्यायची? 22/7. जर काही दिलं नाही तर आपण काय घेतो? शक्यतो 22/7 आपण रेडियस घेतो. मग हे पायच्या जागी आपण 22/7 घेऊ. सॉरी, पायची किंमत काय घेतो आपण? 22/7. जर काही आपल्याला सांगितलं नाही तर म्हणजे पायच्या जागी 22/7 घेतले. आरच्या जागी काय घ्यायचं? रेडियस आर आहे 28, म्हणजे 28चा आपल्याला वर्ग करायचा. ठीक आहे, याचा करूत आपण 22/7. 28चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28. मग आपल्याला काय करायचं? हे 7 × 7, 7 × 28. उरलं काय आपलं? 22 गुणिले 4 गुणिले 28. आता या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपला येतो, त्याचा गुणाकार येतो 24,464 एवढा आपला गुणाकार येतो. त्याला लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं किंवा सेंटीमीटरचा वर्ग असं लिहायचं. स्क्वेअर सेंटीमीटर लिहा नाही तर सेंटीमीटरचा वर्ग. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पाहू. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा, पहिल्या प्रश्नामध्ये 3 भाग आहेत. त्याचा दुसरा भाग रेडियस आपल्याला 10.5 आहे. आपण हे सूत्र लिहिलं. ठीक आहे, एरिया ऑफ सर्कल पाय आर. पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यायची आहे. आर म्हणजे 10.5 त्याचा वर्ग. 22/7 जशा कसे करायचे? 10.5चा वर्ग म्हणजे 10.5 आपल्याला 2 वेळेस लिहायचे. आता तुम्ही याचा भागाकार केला 7 × 7 आणि याला भागाकार केला तर 1.5 आपलं उत्तर येईल. या सगळ्याचा गुणाकार करायचा आपल्याला 1 2 3 4. 22 गुणिले 1.5 केलं. 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5. या सगळ्याचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल. मी याचे उत्तर पहिलेच काढलेले आहे कारण आपला वेळ जास्त जाऊ नये म्हणून. 346.5. इथं सेंटीमीटर लिहा चा वर्ग किंवा स्क्वेअर सेंटीमीटर यापैकी काही लिहू शकतो. त्याचप्रमाणे आपण काय करता? तिसरा प्रश्न पाहू. त्याच्यातला तिसरा भाग आहे आपला 17.5 दिलेले आहे. रेडियस रेडियस काय दिली? 17.5. मग आपण सूत्र लिहू. एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू पाय आर वर्ग. पायची किंमत जसं मी सांगितलं 22/7 आपण घेऊ शकतो. आर म्हणजे आर इथे आपल्याला 17.5 आणि त्याचा वर्ग म्हणजे 22/7 जसे तसे लिहिले ते 17.5 गुणिले 17.5 मी 2 वेळेस लिहिले. कशामुळे लिहिले? कारण इथं आरचा वर्ग आहे म्हणजे 17.5चा वर्ग आहे म्हणजे हे 2चा वर्ग म्हणजे डोक्यावर 2 असतात. आपण हे 2 वेळेस लिहिले. आता याचे जर कॅल्क्युलेशन केले, याला भागाकार दिला तर येते 2.5. 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5. या दोघांचा जर गुणाकार केला तो येईल 55 येईल. 17.5 या दोघांचा गुणाकार केला तो उत्तर जे की मी पहिलेच काढून ठेवलेलं आहे 962.5. 962.5 सेंटीमीटरचा वर्ग. ठीक आहे, दोन्ही लिहायचं नसतं. एका सेंटीमीटरचा वर्ग लिहा नाहीतर स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न होता तो संपवलेला. दुसरा प्रश्न पाहू. चला, आपलं दुसरा प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं?
एरिया ऑफ सम सर्कल आर गिवन बिलो. फाइंड इट्स डायमीटर. आता पहिले पाहूत आपण डायमीटर काय राहते. डायमीटर काय राहते. पहिला प्रश्न आपण डायरेक्टच केलेला आहे. हे सेंटर आहे. सेंटर पासून एक कुठे पण रेषा नेली याला आपण काय म्हणतो रेडियस. डायमीटर काय राहते. डायमीटर ही पूर्ण इथून आर पार रेष गेली की नाही, इथून आर पार, हे राहते डायमीटर. आणि जर सेंटर मधून रेष नाही गेली तर आपण याला म्हणतो क्वाड म्हणतो. काय म्हणतो क्वाड. म्हणजे ही डायमीटर जी राहते ती रेडियसच्या डबल राहते. काय राहते डायमीटर रेडियसच्या डबल राहते. हे माहित पाहिजे आपल्याला. डायमीटरचं सूत्र काय. डायमीटर डायमीटरला आपण इंग्लिश साठी या अक्षराने ओळखतो. डायमीटर म्हणजे 2 गुणिले आर. आर म्हणजे रेडियस. हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे. पहिले आपण काय करू, वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून म्हणजे एरिया ऑफ सर्कल वरून आपण रेडियस फाइंड आउट करू. आणि जी पण रेडियस येईल त्याच्यावर आपण काय करतात डायमीटर फाइंड आउट करू. तर चला आपण काय करू. पहिल्या प्रश्नामध्ये एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल त्याचं आपण सूत्र लिहिलं. ते आहे काय आहे पाय आर वर्ग. आपल्याला एरिया दिलेला आहे 176. पायची किंमत आहे आपल्याला माहिती 22/7 आणि आर आपल्याला माहिती नाही, त्याला जशाला तसं ठेवायचं. नंतर काय करायचं आपल्याला, हे जे खालचे आहे 176 तसं लिहू. खालचे जे डिनॉमिनेटरला आहे ते वरी जाईल आणि वरचे जे 22 आहेत ते खाली जातील. आणि आर वर्ग जशाला. आता इथं पाहिलं तुम्ही त्या 176ला 22 न भाग दिला. 176ला 22 न भाग दिला किती येते पहा. 22 1 22. 22च्या पाड्यात आपण याला अर्धा करू पाहिजे. इथं 11 आले आणि याला अर्ध केले. इथं 8 आले, इथं 88. 11 8 88 आले. 11 म्हणजे 8 गुणिले 7 आपलं आलेले आणि इथं आर वर्ग. 8 7 56 बरोबर आर वर्ग आले. पहा आता हे 56 कशाचाच वर्ग नाही. 56 कशाचाच वर्ग नाही. आपण काय करू आता टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ आणि या 56चा रूटच्या बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे आपण याला 56 दशाला तसे घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपला आर आलेला आहे. पण जर तुम्ही इथं ऑब्झर्व केला असेल तर आपल्याला इथं आर नाही म्हणजे रेडियस न विचारता त्यांनी आपल्याला डायमीटर विचारलं. मग डायमीटरचं आपण सूत्र लिहायचं. डायमीटर बरोबर 2 गुणिले आर. 2च्या जागी 2 लिहायचे. या आरच्या जागी काय लिहिलं मी वर्गमुळात 56. 2 वर्गमुळात 56. आता याला अजून गणित करू शकतो आपण, पण पुस्तकामध्ये हेच उत्तर दिल्यामुळे मी हेच उत्तर ठेवणार. याचा अजून आपण शॉर्टकटमध्ये उत्तर करू शकतो. 4 आणि 13 करू शकतो. याला पहा पुस्तकात एवढं दिलेलं उत्तर आहे, पण तुम्ही याला काय करू शकता 4 गुणिले 13 असं लिहू शकता. हे 4 वर्गमुळाच्या बाहेर निघतात असं 13 लिहू शकता. 2 गुणिले 4 वर्गमुळात 13 असं पण उत्तर याचं येऊ शकते. पण पुस्तकात एवढं दिल्यामुळे आपण पुढची प्रोसेस नाही केलं तरी चालते, केलं तरी चालतं. त्याचप्रमाणे आता आपण दुसरा प्रश्न पाहू. हे सगळं म्हणून टाकू आपण पहिले. दुसरा प्रश्न आपण इथेच आधीच मांडलेला आहे. एरिया ऑफ सर्कलचा सूत्र लिहिलं 394.24 आणि पायची किंमत 22/7 आणि ह्या आरच्या जागी आरचा वर्ग लिहिला. आता पाहिलं तुम्ही हे इथं छेदाचे ते अंशाला जातील 394.24 आणि हे जे अंशाचे आहेत ते जातील छेदाला आणि हे आर वर्ग आपल्याला जसा तसा लिहायचा आहे. नंतर काय करायचं आपल्याला, पहिले तर आपण याला दोन्हीला पण 2 भाग घेतो. याला 2 भाग दिला 11 आणि
नाही तर आपण 11 ने लिहून पाहू. याला 11 ने दिला 2 भाग आला, याला 3 हातचे आले 33, इथं 6 आले, आखरी 5 55, 64 मधून 55 गेले, 9 होतात, आखरी 8 88, 4 होतात, आखरी 4 44. पहा आता आपण 11 ने कशामुळे डायरेक्ट द्यायनुसार पाहतच नाही भाग जाते की नाही, काही त्याचा विचार करायची गरज नाही, कारण हे सगळे पाड्यात येणारेच आहेत. ठीक आहे, सगळे जण पाड्यात येणार आहेत. भाग जातो, रेडियस निघणार आहे 100%. ठीक आहे, त्याच्यामुळे भाग जाणार आहे 11 ने द्या की 2 ने. आता इथं दशांश नंतर 2 आकडे होते, त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, इथं दशांश द्यायचं. ठीक आहे, आता याला अजून 2 भाग दिला, इथं 1 आला, इथं 17 दशांश, इथं 9 आणि इथं 2 येणार आणि इथं 7 आहे. 17.92 गुणिले 7 आणि r1 हे आपण करून पाहिलं. मी काय करतो, हे दशांश मध्ये त्याचं गुणाकार न करता मी काय केलं, हा दशांश उडवायचा असेल तर मी खाली 100 लिहिलेले आहे, म्हणून हा दशांश उडवला. त्याच्यानंतर मी काय करतो, याचे फॅक्टर करायचे बघ. हा आता आपलं 1792 गुणिले 9 आहे, तर 1792 गुणिले 9 आहे, ते 1792 गुणिले 7 आहे, सॉरी 7 आहे. मग याला मी 7चा भागाकार द्यायचा पाहतो, तर काय उत्तर आहे ते पाहू टाकतो. 1792 आणि जर मी तर 7चा भागाकार दिला, 7 गुणी 7 गुणी 14 हाताला किती आले 3, 7 5 असते 707, 7 सेकंद विचार. मग याची जर फोड केली तर आपल्याला 256 गुणिले 7 गुणिले 7, किंवा याला आपण अजून केलं 256 कशाचा वर्ग आहे पहा. याला सगळ्याला आपण काय करू, याचे फॅक्टर्स करू. याचे जर तुम्ही फॅक्टर केले तर येणार 7 गुणिले 2 गुणिले 256 1792. बघा हे किती आलं, 256 आले की नाही, आणि हे 7 याची फोड केल्यावर आणि हे 7. हे 256 आपल्याला माहिती आहे वर्ग आहे कशाचा तरी, आहे की नाही, वर्ग कशाचा तरी आहे. म्हणून आपण काय करू का, हे दोन्ही पण वर्ग आहे. म्हणजे काय काय करायला मी, हे 256 कशाचा वर्ग आहे, 256 मला माहिती आहे 16चा वर्ग आहे की नाही, गुणिले हे 7चा वर्ग, 7 गुणिले 7 काय आहे, 7चा वर्ग, आणि हे कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग, आणि इथं काय आहे, r वर्ग आहे. सगळे आता वर्ग झाले, वर्ग झाले, आहे की नाही. आपण हे 10चा वर्ग आहे, हे 16चा वर्ग आहे, हे 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग आहे. आता आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट. थोडे कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड आहे, पण काही नाही, एवढं काही अवघड पण नाही, प्रॅक्टिस तर पाहिजे. हे 16 येईल, हे 7 येईल, खाली 10 येईल आणि 10 येईल. त्या दोघांचा गुणाकार केला, 16 गुणिले 7, 16 7 42, 47 4, 112 येतील r वर्ग, हे 10 दशांश. आता याचा भागाकार केला तर 11.2 येते r येते. ठीक आहे, 11.2 आपला r. पण आपल्याला इथं डायमीटर विचारलेलं आहे, r म्हणजे रेडियस न विचारता डायमीटर विचारलं. मग आपण डायमीटर काढू. डायमीटर बरोबर 2 गुणिले r, म्हणजे 2 गुणिले 11.2. त्याचा जर गुणाकार केला तर 22.4 आपलं उत्तर येईल. चला पुढचा आपण प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे आपल्याला एरिया दिला 474, पायची किंमत 22/7. r आपल्याला माहिती नाही, rचा वर्ग जसा कसं ही आपल्याला माहिती आहे. इकडचं खालची जाते वरी म्हणजे 12, 474 गुणिले 7 आणि खाली 22 आपल्याला येतात. हे rचा वर्ग. याला 11 ने देऊ, याला 11 ने भाग देऊ. 11 आहे, 11 दोन्ही 22, 11 1 11, 8ला 1, 11 1 11, इथं 2 आले, 11 दोन्ही 22, इथं 5 आले, 11 दोन्ही काही अजून एक वेळेस आपण 11 ने देऊन पाहू. 12,474 गुणिले 7 भागिले 22, 11 1 11, इथं मुला 1,
11 दोन्ही 22 तिथं गुणिले 2 11 11 दोन्ही 11 1 11 1 11 त्याच्यात गुणिले 3 11 3 33 गुणिले 4 11 4 44. आता 11 34 गुणिले 7 बरोबर 8. हे 11 34 चे आपल्याला भाग काय करायचे, त्याचे फॅक्टर करायचे. फॅक्टर करून पहिले आपण म्हणजे आपल्याला काय होईल, हे r वर्ग काढायला सोपं जाईल. नेहमी फॅक्टर करत जा म्हणजे तुम्हाला काय होईल, r वर्ग काढता येईल. आपल्याला तुम्हाला माहिती फॅक्टर कशी करतात. ठीक आहे, 7 1 7 गुणिले 4 7 सका 42 7 1 7 गुणिले 4 42 झाले. 42 7 सका 7 गुणिले आता इथे 81 येतात. 3 27 येतील. 3 9 येतील. 3 3 येतील. आणि आपल्याला काय अजून 3 आले तिथं 1 येईल. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आता इथं लिहून घ्यायचं. आपण काटाकाटी करताना हे 2 काटायचे राहिले होते, त्याच्यामुळे आपलं उत्तर येत नव्हतं. तर आपण याला अर्धे करू चालू. इथं 5 हाताला 1, इथं येईल तुमचे 6 हाताला 1 आणि इथं येईल किती ना तर 7 येईल. आपण याचे फॅक्टर केले तर 9 गुणिले 7 9 गुणिले 9 गुणिले 7 आपल्याला उत्तर असेल 81. म्हणजे याला भागाकार दिला आपण तर याचं 567 आपण फॅक्टर केले तर 9 गुणिले 9 गुणिले किंवा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असे आले. ठीक आहे, मग आपण काय करू, ह्या 2 2ची जोडीपैकी एक आपण जोडी काढू शकतो. ठीक आहे, r वर्ग बरोबर हे काय होईल 3 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग गुणिले 7 चा वर्ग. म्हणजे आपण टेकिंग स्क्वेअर करू. टेकिंग स्क्वेअर रूट 2 3 च्या वर्गापैकी ह्या डोक्यावरचे आपण काढून टाकायचे म्हणजे 7 8 चा वर्ग. 3 3 9 9 9 गुणिले 7 63 म्हणजे आपला r काय येणार 63 येणार. त्याच्यानंतर आपण डायमीटर काढू. डायमीटर बरोबर त्याचं सूत्र आहे 2 गुणिले r 2 गुणिले 63 2 गुणिले 63 आपलं उत्तर येणार 126. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न करू. आपला तिसरा प्रश्नामध्ये विचारलं त्यांनी डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. म्हणजे हा गार्डन आहे आणि याची डायमीटर किती आहे, डायमीटर म्हणजे इथून तिथलचा भाग 42. त्याचा रेडियस किती असणार सांगा बरं. इथून एवढाच किती असणार, हे किती असणार मग याच्या अर्धे 21 असणार. देयर इज 3.5 मीटर वाईड रोड. म्हणजे हा रोड आहे बघा, रस्ता आहे ना, हा रस्ता आहे. हा काय 3.5. मग जर हा मोठा सर्कल आपण विचारात घेतला इथून एवढा, तर याचा जो हे पहा याचा जो त्रिज्या असेल म्हणजे रेडियस असेल हे 21.21 म्हणजे आपण हे 3.5 मिळवले म्हणजे आपल्याला किती येणार 3.5 म्हणजे 24.5 24.5 आपलं काय येणार याचं रेडियस आहे. इथून एवढा 21 असेल तर इथून एवढं काय येणार प्लस 24.5 कारण हे 3.5 आपण अजून वाढवलेले आहे. याचा आपण दोघाचा फरक घेतला की आपल्याला उत्तर येऊन जाईल. आता पहा कसं घ्यायचं. ठीक आहे, सपोज पहा आपण डायरेक्टच उत्तर काढून ते काही जास्त हे करायचं गरज नाही. सपोज वगैरे लिहायची गरज नाही. ठीक आहे, डायमीटर किती दिलं आपल्याला, डायमीटर आपल्याला दिलेली आहे 42. मग रेडियस कशी काढायची, रेडियस येते आपल्या डायमीटरच्या अर्धे करायचे. डायमीटरच्या अर्धे आपली रेडियस म्हणजे 42 भागिले 2 म्हणजे आपल्याला 21 आपल्याला रेडियस आहे. याची रेडियस 21. आता आपल्याला हे पण दाखवायचं ना याची रेडियस. रेडियस ऑफ हे रेडियस ऑफ गार्डन झालं. रेडियस ऑफ गार्डन, रेडियस ऑफ गार्डन, रेडियस ऑफ गार्डन विथ
रोड. आता काय करता, रेडियस ऑफ गार्डन विथ रोड. ओके. मग हा भाग आपला 3.5 ने वाढेल. आता ह्या साईजवर जाऊ नका, हे वाटते 3.5 हे 42 आहे, हे 21 आहे असं नाही, फक्त गार्डन मोठा असतं, आपल्याला तेवढं काढणं शक्य नाही, त्याच्यामुळे मी आपण काढलेलं आहे. आणि रोड पण दाखवणं गरजेचं आहे. आणि रोड छोटा दाखवला तर आपला उत्तरामध्ये तुम्हाला दिसणार पण नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काढलं नाही. म्हणजे 21 मध्ये आपण 3.5 मिळवले तर आपल्याला आलेलं आहे 24.5. हे पूर्ण इथपर्यंतचे रेडियस पाहिजे. आता आपल्याला फक्त क्षेत्रफळ ह्या एरियाचं विचारलेलं आहे, ह्या गोलाचं क्षेत्रफळ विचारलं. मग काय करू, आपण या पूर्ण गोलाचं क्षेत्रफळ काढू, ह्या छोट्या गोलाचं क्षेत्रफळ काढू, या मोठ्या गोलाच्या क्षेत्रफळातून छोट्या गोलाचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला फक्त रोडाचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे काय करणार आहे आपण, हा जो भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ काढलं, ह्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं, ह्या दोघांचं क्षेत्रफळ बघा, मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून छोट्या हे काढून टाकलं, हे काढून टाकलं की नाही, तर मग आपल्याला काय मिळेल, ते फक्त रोडाचं क्षेत्रफळ भेटून जातं. ठीक आहे, मग मी तोच करणार आहे. रोड एरिया ऑफ रोड इक्वल्स टू एरिया ऑफ, काय करायचं पहा, याला मोठा आर घेऊ आपण. ठीक आहे, याला आर मोठा घेऊ आणि याला आर छोटा घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय होईल, उत्तर काढायला सोपं जाईल. याचं क्षेत्रफळ वजा त्याचं क्षेत्रफळ. आता मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त करणार आहे. ह्या रोडासहितचं आपल्याला रेडियस घेऊन 24.5 घेऊन त्याचं क्षेत्रफळ काढायचं, आणि रोडाशिवाय हे किती होतं, एकूण 21 होतं, त्याचं क्षेत्रफळ काढायचं, त्या दोघांची वजाबाकी. आपण डायरेक्ट असलो म्हणजे आपण आपलं काय पाय आर वर्ग आहे की नाही, पाय आर वर्ग आपलं सूत्र आहे, पण हे मोठ्या वर्तुळाचं सूत्र घेऊ, वजा पाय आर वर्ग छोट्या याच्यात घेऊ. ओके, याला 1-2 नंबर दिला तरी चालतो, 1-2, पण ते थोडं अजून तुम्हाला वरील 2 असल्यामुळे थोडंसं अवघड जाईल. म्हणजे 22/7 हे किती आहे, हे आहे आपले 24.5 वजा हे 22/7 आणि इथं आहे गुणिले 21. आता काय करतोय, 22/7 एकत्र घेऊन 22/7 वेगळे घेतलं, हे कंसामध्ये घेऊ, म्हणजे 24.5 वजा 21. काय केलं मी, हे दोन्हीकडे 22/7 आहे, ते मी बाजूला घेतले आणि काय केलं, किंवा आपण असं करू शकतो, याला शॉर्टकट तुम्हाला जर समजत नसेल, इथं पाय आहे, इथं पाय आहे की नाही, दोन्हीकडे पाय बाजूला घेऊ, r1 r2 r वर्ग वजा छोटा r वर्ग आपण वेगळं घेऊ. म्हणजे ह्या दोघांमधलं काय निघालं आपलं, पाय बाजूला निघालं, इथं r मोठा r, इथं छोटा r, वजाबाकीचं चिन्ह असलं तर वजाबाकीचं, बेरीजचं असलं तर बेरीजचं. आता आपण याचं किंमत ठेवू, पायची किंमत 22/7, मोठा r आहे आपला 24.5, छोटा r आहे आपला 21. 22/7 गुणिले 3.5, हे करता गेला, हे 1 येईल, इथं 2 येईल, 22/2 याचं उत्तर येईल तुम्हाला 11. उत्तर किती येईल, 11 मीटर. मग या रोडाचं क्षेत्रफळ किती आहे, ओके, एरिया ऑफ द रोड इक्वल्स टू 18 मीटर. आपलं 18 मीटरचा वर्ग आपल्याला येऊन जाईल. चला, आपल्याला शेवटचा प्रश्न असा विचारला, फाइंड द एरिया ऑफ सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स 88 सेंटीमीटर. आता आपल्याला सर्कमफरन्सचं पण सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. सर्कमफरन्सवरून पहिले आपण रेडियस म्हणजे त्रिज्या काढू, रेडियस काढू, आणि रेडियस निघाल्यावर आपण काय करू, त्याचा एरिया काढू. चला, सर्कमफरन्स ऑफ सर्कल याचं सूत्र आहे 2πr. काय सूत्र आहे, 2πr. आता सर्कमफरन्स ऑफ सर्कल याच्या जागी मी लिहितो 88, याच्या जागी याचं किती दिलेलं आहे, सर्कमफरन्स ऑफ सर्कल 88, 2च्या जागी 2, पायच्या जागी 22/7, r आपल्याला माहिती नाही, इथं r चा वर्ग नाही, इथं r आहे. आता हे खालचे जातील वरील, वरचे जातील खाली, 88 हे खालचे जातील वरील आणि हे वरचे जातील आपल्याला खाली. 22 × 22 22 × 88,
बे एक बे, बे दोन्ही 4, 2 गुणिले 7, 2 गुणिले 7 म्हणजे आर मध्ये आलेला आहे, 2 गुणिले 7 14 येते. आर 14 आल्यानंतर आपण एरिया ऑफ सर्कलचं सूत्र लिहिलं. एरिया ऑफ सर्कल त्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग. ठीक आहे. ह्या किमती आता आर ची किंमत आपण इथे ठेवून टाकू. पायची किंमत 22/6, आर आहे 14, 14चा वर्ग. 22/6 गुणिले 14 गुणिले 7च्या पाड्यात 1 नंबरला, 7च्या पाड्यात 2 नंबरला. 22 गुणिले 2 गुणिले 14, 22 गुणिले 2 44चा, 44 गुणिले 14 केलं तर आपलं उत्तर येते 616 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. हे तर लिहिया नाही ते हे. अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 15.2 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.